दरम्यान चलन कल्लोळामुळे लग्न कल्लोळही निर्माण झालाय। पाहूया नेमकं काय झालंय। It has been decided that for marriage, for wedding ceremonies which are going on, up to 2.5 lakh rupees will be permitted to be drawn from the bank account. Now naturally again these accounts will have to be KYC compliant accounts. लग्न असलेल्या कुटुंबांना 2.5 लाख रुपये मिळतील असं सरकारनं आधीच जाहीर केलंय। केंद्रीय अर्थ सचिवांनी तशी घोषणाही केली होती, मात्र अजूनही बँकांना तसं परिपत्रक मिळालेलंच नाही। त्यामुळे लग्न असलेल्या कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। जवळपास प्रत्येक शहरात असं चित्र पाहायला मिळतंय। पिंपरी चिंचवड मधल्या जगवाणी कुटुंबियांनाही असाच अनुभव आला। ऑस्मोस बैंक में हम लोग शुक्रवार से जा रहे थे, चक्कर काट रहे थे, तो उन्होंने वहाँ के मैनेजर ने हमको रोज बोला कि आ जाओ, कल आओ, सवेरे आओ। और जैसे कि आज हमको उन्होंने बुलाया तो हम लोग उधर गए पैसा लेके। तो बोला कि हम लोग उधर गए, एक्सचेंज के लिए गए, तो उन्होंने बोला कि अभी हमारे पास अरेंजमेंट नहीं है, हमको ऊपर से ऑर्डर नहीं है छुट्टा देने का, इसके लिए हम लोग वो मामले में लोग कुछ नहीं कर सकते हैं। या संदर्भात बँकेशी संपर्क साधला असता बँकेने आरबीआय कडून परिपत्रक आलं नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। रोज बदलणारे नियम आणि अंमलबजावणीत होत असलेली दिरंगाई यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। ज्या कुटुंबामध्ये लग्न कार्य आहेत त्यांना 2.5 लाख रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलाय, पण या संबंधीचं परिपत्रक बँकांना मिळालं नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना बँकांकडून पैसे दिले जात नाहीत। या नियमांबाबतीत बँकांना व्यवस्थित माहिती करून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।